नितेश भाऊंना अचानक उठले मंत्री आहेत. खरं तर जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असते तर उत्तर मंत्री कधी देत नसतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं. पण ते अचानक उठले, अतिशय खालच्या लेवलला गेले. आता आम्ही खालच्या लेवलला जात नसतो, कारण का आपण जर खालच्या लेवलला गेलो तर मुद्दा बाजूला राहतो, जो मुद्दा आपण घेतलेला आहे, आणि आम्हाला तो ठेवायचा नव्हता. माझं एकच त्यांच्याशी म्हणणं आहे, ना तर मी थोडासा अभ्यास केला. असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे एक वेगळं सेल आहे. 4 लोक त्यांनी बसवलेली आहेत. अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात जर विरोधी पक्षातला कुणी बोललं तर तिथं मंत्री कोण कोण होतं, आमदार भाजपचे कोण कोण होतं हे बघितलं जातं. आणि मग त्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी त्याचा विरोध केला का, देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणीतरी बोलत असेल तर त्याचा विरोध कुणी कुणी केला, हे लिखापडी त्या ठिकाणी होत असते. ती लिखापडी दर संध्याकाळी नाहीतर रात्री हे देवेंद्र फडणवीस साहेब बघत असतात. त्यामुळे आता काहीतरी करायचं म्हणून कदाचित नितेश भाऊंनी, म्हणजे फक्त कोरटकरचा मुद्दा महत्वाचा असताना का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात कोरटकर बोलला, हा मुद्दा महत्वाचा असल्यामुळे पण तो मुद्दा बाजूला सारून फक्त फडणवीस साहेबांना वाचवण्यासाठी नितेश भाऊ त्या ठिकाणी बोललेत असं आम्हाला म्हणावं लागेल. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. सिनियर जे राणे साहेब आहेत त्यांचा आदर आम्ही करतो, त्यांची जी काम करण्याची पद्धत आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे खालच्या लेवलला जायचं तर आम्ही बरंच काही जाऊ शकतो. दुर्दैव असं राहुल गांधींच्या बद्दल सुद्धा ते काहीतरी बोलले की राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून तिथं काहीतरी आदरांजली काहीतरी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं, श्रद्धांजली. आता इथं नरेंद्र मोदी साहेबांच्या ट्विट तुम्हाला सांगतो. नरेंद्र साहेबांचे ट्विट एक नाही, अशा अनेक आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर खोलात तुम्ही गेला तर असे 20-25 ट्विट आहेत. पण एक ट्वीट है, भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी 100वीं जन्म जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजली. काय नितेश भाऊंना थोडा मराठी आणि हिंदीमध्ये जरा हे असेल, हिंदीची पद्धत त्यांना तिथं माहीत नसेल म्हणून कुठेतरी गडबड झाली. आता मी काय केलं तर मी थोडं त्यांचा ट्विट बघत होतो. कसं आहे, एका खूप हुशार पत्रकाराने पुण्यात काय बोललं होतं की तुम्ही भूमिका असे बदलतात जसे कपडे बदलले जातात.